स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं आपल्या आरपी मराठी स्टोरीज या चॅनलवर। चला सुरुवात करूया तुझीच आस लागे जीवा या कथेच्या आपल्या पुढच्या भागाला। तर मागच्या भागामध्ये आपण पाहिलं होतं मीराला तिचे काका शेखरजींना बघून मन भरून आलं होतं। डोळ्यांतून अश्रू वाहत असतानाच ती आपल्या खोलीत निघून गेली। तेवढ्यात आर्यराजने फोनवर आदेश दिला, हो त्या म्हातारीला आणि तिच्या मोठ्या मुलीला घेऊन जा, त्यांना अन्न पाणी काही देऊ नका, उपाशी राहून मरू दे त्यांना। त्याने दिलेला आदेश त्याच्या माणसांनी लगेच पूर्ण केला। भावाचं बोलणं ऐकून अक्षयने विचारलं, हो ब्रो, मीरा रडत रडत का गेली? आर्यराजने त्याच्याकडे पाहत थंड आवाजात उत्तर दिलं, ते तुझ्या कामाचं नाही, तोंड बंद ठेव आणि तुझं काम कर, असं म्हणत तो आपल्या खोलीत निघून गेला। त्याच्या पाठमोर आकृतीकडे पाहत अक्षय मनातच म्हणाला, बघतोच मी आर्यराज, मी जे काम करतोय त्याचा परिणाम तुझ्या आयुष्यावर होतो की नाही ते। मनातल्या मनात आर्यराज विरुद्ध आव्हान स्वीकारून अक्षय तिथून निघून गेला आणि त्याच्या या निर्णयाचा परिणाम दुसऱ्याच दिवशी दिसून आला। दुसऱ्या दिवशी मीराच्या हातात एक फोटो आला। त्या फोटोत अक्षय आणि आर्यराज एकमेकांना मिठी मारताना दिसत होते। तो फोटो पाहून मीरा पूर्णपणे गोंधळली। तिने लगेच अक्षयला त्याबद्दल विचारलं। त्यावर त्याने सहजपणे सांगितलं, हा फोटो जवळपास 1 वर्षांपूर्वीचा आहे। मीराच्या मनात आणखी एक प्रश्न निर्माण झाला, म्हणजे तुम्हा दोघांना आधीपासूनच एकमेकांची ओळख होती आणि माझ्याशी लग्न ठरवताना सुद्धा? त्यावर अक्षयचं उत्तर आलं, हो। ते ऐकताच मीराने धक्क्याने आपल्या छातीवर हात ठेवला। हा नवा धक्का तिच्यासाठी असह्य झाला होता। त्या दिवशी न जाणो का पण मीराला खूपच थकवा जाणवत होता। काम न करता बसल्यामुळेही कदाचित असं होत असेल असा विचार करून तिने काहीतरी आवरायला घ्यावं म्हणून कपाट उघडलं, पण नकळत तिचा हात आर्यराजच्या कपाटाकडेच गेला। आजवर तिने त्याच्या खोलीची जबाबदारी घेऊन कधीच आवराआवर केली नव्हती। आजच आवरून ठेवूया, निदान थोडा वेळ तरी जाईल असा विचार करत तिने टीव्हीवर गाणी लावली आणि साफसफाईला सुरुवात केली। कपाटात फाईल्सच जास्त होत्या। एवढे सगळे कागद कशाला ठेवलेत याने? यातलं काही हरवलं तर माझ्यावरच ओरडेल असा विचार करत तिने सगळे कागद नीट व्यवस्थित ठेवले। त्यानंतर तिने त्याचे कपडे बाहेर काढून पाहिले। कपडे आधीपासूनच व्यवस्थित ठेवलेले होते। त्यात तिला आवडणारा निळ्या रंगाचा शर्ट दिसला। तो शर्ट काढण्यासाठी तिने हात खाली घातला, तेवढ्यात खाली काहीतरी पडल्याचा आवाज झाला। काय पडलं असा विचार करत ती खाली वाकली आणि ते उचललं। हातात एक फोटो होता। त्या फोटोमध्ये आर्यराज आणि अक्षय एकमेकांना मिठी मारून उभे होते। तो फोटो पाहून मीरा पूर्णपणे गोंधळून गेली। विशेष म्हणजे तो फोटो फार जुना असल्यासारखाही वाटत नव्हता। त्यात दोघेही अगदी आतासारखेच दिसत होते। आजीने सांगितलेल्या गोष्टीवरून मीराला एवढंच माहीत होतं की अक्षयला दत्तक दिल्यानंतर या घरातील कोणाचाही त्याच्याशी संपर्क राहिला नव्हता। त्यानंतर त्याच्या कुंडलीतील दोषाची शांती झाल्यावर घरच्यांनी त्याला पुन्हा बोलावलं होतं, पण त्याने येण्यास नकार देऊन परदेश गाठला होता। तेव्हाच त्याची एकदा भेट झाली होती। त्यातही त्याचे आईवडील असलेल्या देवजी आणि पौर्णिमा यांनाच त्याला भेटण्याची परवानगी त्याने दिली होती। मग हा फोटो कसा काय? या प्रश्नाने मीराच्या मनात असंख्य शंका निर्माण झाल्या। त्याच गोंधळात तिने संपूर्ण दिवस काढला आणि संध्याकाळी आर्यराजच्या येण्याची वाट पाहू लागली। तिच्या मनात हजारो प्रश्न होते। कदाचित या दोघांची आधीपासूनच ओळख असेल का? ती याच विचारात हरवून बसली होती आणि ज्या व्यक्तीमुळे तिच्या मनात हे सगळे प्रश्न निर्माण झाले होते तोच आर्यराज नेमका त्याच वेळी खोलीत आला। नेहमी त्याच्या येण्याची चाहूल लागली की दाराकडे धावत जाणारी मीरा आज मात्र तिथे नव्हती। तिला शोधत आर्यराज खोलीत आला। तिथे तिला विचारात हरवलेली पाहून त्याने शिट्टी वाजवली, पण तिचं लक्षच गेलं नाही। ती पूर्णपणे आपल्या विचारांमध्ये हरवली होती। आर्यराज खोलीत आला आहे याची तिला जाणीवही झाली नव्हती। ते पाहून त्याने तिच्या साडीने झाकलेल्या कमरेला चिमटा काढला। आई ग, मीरा वेदनेने ओरडली। त्यानंतर आर्यराजला पाहत ती म्हणाली, कधी आलात? मी कधी आलो हेही कळलं नाही मॅडमना। अशी कोणती स्वप्न पाहत बसली होतीस? त्या स्वप्नात कोण होतं? मी? त्याने मिश्किलपणे विचारलं। नाही, तुमचा भाऊ, मीराने सहज उत्तर दिलं। तिचं उत्तर ऐकताच आर्यराजने तिला आत्ता तुला काय करू अशा नजरेने पाहिलं। परिस्थिती ओळखून मीरा पटकन म्हणाली, तुम्ही आधी अंघोळ करून या, मी तुमच्यासाठी कॉफी घेऊन येते, असं म्हणत ती खाली निघून गेली। ती गेल्यावर आर्यराज स्वतःशीच पुटपुटला, खूपच लाडावली आहेस। अजून 1 महिना आहे, तो संपला की सगळा हिशोब करतो, असं म्हणत तो अंघोळीला गेला। थोड्या वेळाने तो अंघोळ करून बाहेर आला। समोर हातात कॉफी घेऊन उभी असलेली मीरा दिसताच त्याने तिच्याकडे रोखून पाहिलं। काय ग, नवरा अंघोळीला गेला आहे तर त्याला टॉवेल आणून द्यायचा, पाठ घासून द्यायची असं काही नाही,
कॉफी घेऊन येते म्हणून गेलीस आणि आत्ता आलीस? तो तिला चिडवत म्हणाला. आता त्यासाठी काय करायचं? मीराने शांतपणे विचारलं. तिच्या बोलण्यातला बदल आर्यराजच्या लक्षात आला. त्याने तिच्या हातातून कॉफी घेतली आणि काहीही न बोलता ती प्यायला सुरुवात केली. पण कॉफीपेक्षा त्याच्या नजरा मीरालाच न्याहाळत होत्या. तिच्या चेहऱ्यावरून स्पष्ट दिसणारा गोंधळ पाहून त्याचा चेहरा गंभीर झाला. एंजल्स कुठे आहेत? त्याने विचारलं. हं, काकांकडे आहेत, ती म्हणाली. तिचा उदास चेहरा पाहून आर्यराजने विचारलं. मग तू अशी तोंड का पाडून बसली आहेस? काय झालं? असं काय झालंय जणू घरावर संकटच कोसळलंय? त्याच्या प्रश्नावर मीराने त्याच्याकडे रागाने पाहिलं. तिने टेबलवर ठेवलेला फोटो उचलला आणि त्याच्या समोर धरला. याचा अर्थ काय? तिने थेट विचारलं. आजी म्हणाल्या की तुमच्या भावाला तुम्ही दत्तक दिल्यानंतर पुन्हा कधी पाहिलंच नाही. मग त्याच्यासोबत इतका जवळचा फोटो कसा काय? आणि हा फोटो पाहिला तर हा फार जुना आहे असंही वाटत नाही. दोघेही अगदी आत्तासारखेच दिसत आहेत. आर्यराज काही न बोलता शांत राहिला. त्याचं ते मौन मीराचा राग आणखी वाढवत होतं. काहीतरी बोला ना, इथे नेमकं काय चाललंय? तो माणूस येतो आणि माझ्यावर स्वतःच्या बायकोसारखा हक्क गाजवतोय. आणि त्या एका वर्षाच्या काळात असं काय घडलं होतं की तुम्हा दोघांची इतकी जवळीक झाली? मीराने संतापून प्रश्न केला. कदाचित तो जे म्हणतोय ते खरं असेल का? म्हणजे तोच माझ्या मुलींचा वडील आहे आणि तुम्ही माझी फसवणूक करत आहात का? मीराने संशयाने विचारलं. तिचे शब्द कानावर पडताच आर्यराजचा संतापनावर झाला. काय बोलतेस तू? तुझं डोकं ठिकाणावर आहे का? मी आत्तापर्यंत तुझं सगळं सहन करत आलोय म्हणून वाटेल ते बोलतेस का? तो संतापून ओरडला. काय म्हणालीस तू? पुन्हा काय म्हणालीस? असं म्हणत त्याने तिच्या केसांची मूठ घट्ट पकडलं आणि तिला आपल्या जवळ ओढलं. कोणाच्या मुलींना कोणाचा बाप बनवतेस? त्या माझ्या मुली आहेत, माझ्या रक्ताच्या आहेत. या आर्यराज कुलकर्णीच्या वारस आहेत. तो रागाने गरजला. तुला काय जाणून घ्यायचंय? त्या फोटोबद्दल की अक्षयबद्दल? त्यानेच सर्वात आधी मला तुझ्याबद्दल सांगितलं होतं. त्याच्यासाठीच मी तुझ्याशी लग्न करण्याचा विचार केला होता. पण मध्ये जे काही घडलं त्यानंतर मला तुला त्याच्याकडे सोपवणं शक्यच झालं नाही. आर्यराज काय बोलतोय हे समजून घेण्याचीही मीराची अवस्था राहिली नव्हती. ती जागच्या जागी दग्ध होऊन उभी राहिली. मात्र तिच्या भावनांची पर्वा न करता आर्यराज पुढे बोलत राहिला. सगळं माझंच दुर्दैव आहे. माझ्या आजूबाजूला कितीतरी मुली फिरत होत्या पण मी तुझ्या मागे आलो. आजही तुलाच सहन करतोय. त्या गोष्टीचा तुला एवढा गर्व झाला आहे की माझ्याशीच उलटून बोलतेस? तो संतापाने ओरडला. तुला आवरून ठेवण्याऐवजी मी तुला जेवढं स्वातंत्र्य दिलं त्याचाच तू गैरफायदा घेतलास. असं म्हणत तो रागाने खोलीतून बाहेर निघून गेला. त्याने बोललेला प्रत्येक शब्द मीराच्या मनावर जणू पेटलेल्या निखाऱ्यासारखा आदळत होता. आ! ती खोली हादरवेल इतक्या मोठ्याने किंचाळली. डोक्यात मांडलेली फुलं तिने संतापाने ओढून फेकून दिली. आर्यराजने प्रेमाने आणून दिलेले सगळे दागिने तिने एक एक करून काढून जमिनीवर फेकले. शेवटी तिच्या गळ्यात फक्त आर्यराजने बांधलेलं मंगळसूत्रच राहिलं. त्यावर हात ठेवताच तिच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. ती खाली जमिनीवर कोसळली आणि गुडघ्यांमध्ये चेहरा लपवून ओक्साबोक्शी रडू लागली. आर्यराजच्या शब्दांनी ती पूर्णपणे आतून तुटून गेली होती. आता या सगळ्यातून स्वतःला कसं सावरायचं हेच तिला समजत नव्हतं. ती अश्रूंमध्ये विरघळत असतानाच आर्यराज अक्षयच्या खोलीत शिरला. बेडवर झोपलेल्या अक्षयला त्याने जोरात लाथ मारली. अचानक झालेल्या या हल्ल्याने अक्षय धडपडत उठून बसला. मोठ्या भावाला पाहताच त्याने आपला चेहरा दुसरीकडे वळवला. काय रे, माझ्याकडे पाहायलाही लाज वाटतेय का? का तोंड फिरवतोयस? आर्यराज संतापून म्हणाला. अक्षय शांतपणे म्हणाला. हो, मीच सांगितलं होतं. पण आता ती माझी नाही, ती तुझी बायको आहे. आणि तिची मुलंही तुझीच आहेत. मी तुला सगळं देऊन आता काय करू? नको ब्रो, विसरलास का? माझ्या आयुष्यात आधीपासूनच काही समस्या होत्या. म्हणूनच मी तिला निवडलं होतं. पण तू माझी फसवणूक केलीस. ते पुन्हा सांगू नकोस अक्षय, आर्यराज चिडून म्हणाला. तुझ्यासाठी काय कठीण आहे? आजही तू ठरवलंस तर 1000 मुली तुझ्यासमोर येतील. मग तिच्यासाठी एवढं का? मला हे माहीत नाही असं समजतोस का? 1000 मुली माझ्यासाठी येतील पण त्याने काय होतं? माझी काळजी घेणं, माझ्यावर प्रेम करणं, माझी प्रत्येक गोष्ट समजून घेणं. ज्या प्रकारे या दोघींनी तुझी काळजी घेतली तसंच प्रेम आणि आपुलकी मला हवी आहे. आणि ती मला फक्त त्यांच्याकडूनच मिळते. हे ऐकूनही आर्यराजचा राग कमी झाला नाही. त्याने पुन्हा अक्षयला एक लाथ मारली आणि संतापाने तिथून बाहेर पडला. आपल्या मुलींसोबत थोडा वेळ खेळलो की कदाचित मन शांत होईल असा विचार करत तो त्यांच्या जवळ गेला. तिथे पौर्णिमा आणि पूर्वी दोघेही आपल्या आजोबांसोबत खेळत होत्या.
त्या दोघींचा निरागस चेहरा पाहत आर्यराज काही काळ तिथेच थांबला. इकडे मीराने डोळ्यांतील अश्रू पुसले आणि मनाशी एक ठाम निर्णय घेतला. ती उठली आणि खोली बाहेर आली. बाहेर पाहिलं तर आर्यराज तिथेच होता. पौर्णिमा आणि पूर्वी दोघीही आजोबांसोबत खेळत होत्या. त्या दृश्याचा आनंद घेत असलेल्या आर्यराजकडे मीराने अजिबात लक्ष दिलं नाही. ती थेट आजीच्या जवळ जाऊन शांतपणे बसली. मीरा जवळ येऊन बसताच आर्यराजने तिच्याकडे पाहिलं. तिचं हे शांत वागणं त्याला काहीसं वेगळंच वाटलं. नेहमी त्याच्या भोवती फिरणारी, त्याची प्रत्येक गोष्ट लक्ष देऊन करणारी मीरा आज मात्र मुद्दाम त्याच्यापासून दूर बसली होती. तिचं हे बदललेलं वागणं पाहून त्याचा राग पुन्हा वाढू लागला. तो तिच्याकडेच रोखून पाहत राहिला. काही क्षणांपूर्वी स्वतःच रागाच्या भरात तिच्यावर शब्दांचे वार केले होते. हे मात्र त्याला पूर्णपणे विसरून गेल्यासारखं झालं होतं. शेजारी बसलेल्या मीराकडे पाहत सीताजींनी विचारलं, मीरा काही खाणार आहेस का गं? नाही आजी, काही नको. का गं मीरा, तुझा आवाज एवढा का खिन्न झालाय? तब्येतीला काही त्रास होतोय का? तसं काही नाही आजी, मी ठीक आहे. मग बरं, आज जाऊन कॉफी आणि काहीतरी नाश्ता तुझ्या नवऱ्यासाठी घेऊन ये. हं, असं म्हणत मीराने तयार असलेल्या भजींची प्लेटमध्ये वाढणी केली आणि आर्यराजसाठी कॉफी घेऊन आली. त्याच्यासमोर सगळं ठेवून ती एकही शब्द न बोलता जाऊन बसले. आर्यराजने मात्र त्या नाश्त्याला हातही लावला नाही. मीरानेही त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. नेहमी ती अहो खा ना, आज मी भजी केली आहेत, पनीर फ्राय केले आहे असं म्हणत त्याला स्वतःच्या हाताने खाऊ घालायची आणि मग तो व्यायाम करतोय म्हणून त्याचा व्यायामाचा वेळही वाढवायची. पण आज ती पूर्णपणे शांत होती. त्यामुळे आर्यराजनेही नाश्त्याला हात न लावता आपला राग दाखवायला सुरुवात केली. मात्र मीराने त्याकडेही दुर्लक्ष केलं. काही वेळाने ती सीताजींना म्हणाली, आजी माझं डोकं दुखतंय, मी जाऊन थोडी झोपते. मुली रडल्या तर मला उठवा. सुंठीची कॉफी करून देऊ का? पिणार आहेस? नको आजी, थोडा वेळ झोपून उठली की बरं वाटेल असं म्हणत मीरा आपल्या खोलीत झोपायला निघून गेली. आपण कॉफी प्यायलो नाही हे माहीत असूनही ती अशी उठून निघून जाते म्हणजे मुद्दामच करत आहे, हे आर्यराजच्या लक्षात आलं. आज हिला काय झालंय असा विचार करत तो तिच्या मागोमाग खोलीत गेला. त्याने मीराचा हात पकडून तिला आपल्याकडे ओढलं. मीराने त्याच्याकडे निर्विकार नजरेने पाहिलं आणि हात झटकून घेतला. ए काय ग, एवढी माजलीस का? मी सगळं पाहतोय. मला कॉफी प्यायची आहे हे तुला माहीत होतं ना, तरी काय झालं काय नाही काहीही न विचारता स्वतःच निघून चाललीस. एक शब्दही बोलत नाहीस. या न बोलणाऱ्या तोंडाला शिक्षा दिली तरच तू सरळ येशील. असं म्हणत आर्यराज तिच्या जवळ जाऊन तिला किस करण्याचा प्रयत्न करू लागला. पण मीरा त्याच्यापासून दूर झाली. तुमच्यासारख्या देखण्या माणसाला माझ्याकडे येण्याची काय गरज आहे? तुमच्यावर तर 1000 मुली फिदा होतील. त्यांच्याकडे जा. मी तुमच्यासाठी योग्य नाही. या सावळ्या मुलीला सोबत ठेवून तुम्ही जेवढे त्रास सहन केले तेवढे पुरे झाले. आम्हाला सोडून द्या, आम्ही निघून जाऊ. तोंड फारच चालायला लागलंय तुझं, आर्यराज रागाने म्हणाला. तुमच्या भावासाठी तुम्ही मला आयुष्याची भीक घातलीत ना, त्या तुमच्या चांगल्या मनासाठी खूप धन्यवाद. मीराच्या डोळ्यात अश्रू तरळले. माझ्यासोबत संसार करून मला आणि माझ्या मुलींना मध्येच सोडून गेलेल्या त्या माणसाला विसरून मी त्याच वेळी गप्प बसायला हवं होतं. पण सगळं माझ्या नशिबातच होतं. स्वतःहून तुमच्याकडे आले आणि आता अशा प्रकारे फसून बसले. आता असं काय झालंय म्हणून तू एवढी उड्या मारतेस? नको, मला काहीही बोलायचं नाही. मी शेखर काकांशी बोलले आहे. मी गावाकडे निघून जाणार आहे. मला जाऊ द्या. ओहो हो, एवढ्या टोकाला आलीस तर जा. तुला जायचं असेल तर जा, पण माझ्या मुलींना मी तुला देणार नाही. कशासाठी? तुमच्यासारख्या नीच माणसाची बुद्धी शिकवून त्यांनाही तुमच्यासारखंच वाया घालवण्यासाठी. ए काय बोलतेस तू? तुझे दात पाडून टाकीन कुत्री. मीरा उपहासाने म्हणाली. हो, कुत्रीच आहे मी, म्हणूनच तुमच्या पायाभोवती फिरत होते. तुमचं सगळं नाटक आहे हे समजून न घेता तुमच्यावर विश्वास ठेवत राहिले. तुझं बोलणं आणि तुझं वागणं दोन्ही काहीतरी बरोबर नाही आहे. त्या दिवशी मंदिरात एका पुरुषाला लपून छपून भेटत होतीस ना, त्याने तुला एवढं धैर्य दिलंय का? आर्यराजच्या मनात त्या प्रसंगाची आठवण येताच त्याचा राग आणखी वाढला. मीरा संतापून म्हणाली, हो, तुमच्यासारखं मला तुमच्या भावाच्या हवाली करून टाकण्याचा प्रयत्न तर त्याने केला नाही. तिचे शब्द ऐकताच आर्यराजचा संयम सुटला. त्याने कमरेचा बेल्ट काढला आणि रागाच्या भरात मीराला मारायला सुरुवात केली. आह, वेदनेने मीरा विव्हळू लागली. पण आर्यराजने मारणं थांबवलं नाही. स्वतःला वाचवण्यासाठी मीरा दरवाजाकडे धावत गेली. तेवढ्यात आर्यराजही तिच्या मागे धावला. घाईत त्याने दरवाजाला कडी लावली नव्हती. मीराने संधी साधली आणि दरवाजा उघडाच ठेवून घराबाहेर धावत सुटली.
हॉलमध्ये बाळाला पाहण्यासाठी आलेले 1-2 नातेवाईक बसले होते. त्यांचं स्वागत करून वनराज आणि सीताजी त्यांच्याशी बोलत होते. तेवढ्यात समोर येऊन उभी राहिलेली मीराची अवस्था पाहून दोघेही हादरून गेले. स्त्रियांना देवी समान मानणाऱ्या त्या घरात मीरा अंगभर जखमा झालेल्या, साडी फाटलेल्या अवस्थेत उभी होती. सीताजी तर घाबरून तिच्याकडे धावत गेल्या. "अगं बाई, मीरा, तुला काय झालं ग?" असं म्हणत त्यांनी तिला आधार देत जवळ घेतलं. त्याचवेळी मीराच्या मागून धावत आलेला आर्यराज आणि त्याच्या हातात असलेला बेल्ट पाहून तिथे उपस्थित असलेल्या नातेवाईकांच्या सगळं लक्षात आलं. त्यातील एका महिलेने मनात म्हटलं, "बरं झालं सीताजींनी माझ्या नातीसाठी या घरच्या मुलाचा विचार केला होता, पण लग्न जमलं नाही. देवाचे आभार, नाहीतर आज मीराच्या जागी माझी नात असती." तिथे आलेल्या प्रत्येक स्त्रीने आपापल्या परीने बोलायला सुरुवात केली. या घरात कधी एखादा समारंभ नीट पार पडतो तरी का? प्रत्येक वेळी अर्ध्यातच कोणाला तरी घराबाहेर पाठवायची वेळ येते. "सीताजी, तुमच्या घरच्या सुनेची अवस्था पहा. जिवंत आहे की नाही कुणास ठाऊक. नाहीतर तुमच्या मुलाच्या पहिल्या बायकोसारखी हिचीही अल्पायुष्यातच वेळ आली तर नवल नाही." त्यांच्या बोलण्यामुळे आर्यराजचा मीरावरचा राग आणखीनच भडकला. त्या स्त्रिया तिथून निघून गेल्यावर आर्यराजने मीराचे केस पकडून तिला वर खेचले. त्याची ही क्रूरता पाहून वनराजने त्याला जोरदार मारले, पण मार खाऊनही आर्यराजने मीराचे केस सोडले नाहीत. "ए, तिच्यावरून हात काढ," वनराज संतापून ओरडले. त्यावर आर्यराज म्हणाला, "आजोबा, तुम्ही यात पडू नका. ही काय बोलते तुम्हाला माहीत आहे का?" वनराज गर्जले, "ती काहीही बोलू दे, पण एका स्त्रीवर हात उचलण्याची सवय तुला कुठून लागली?" मात्र आर्यराजने त्यांचं एकही शब्द ऐकून घेतला नाही. तेवढ्यात अक्षय तिथे आला आणि त्याने आर्यराजपासून मीराला सोडवून घेतलं. मीराने मात्र अक्षय आणि आर्यराजकडे रोखून पाहिलं. "तू आमच्या दोघांच्या मध्ये कशाला येतोयस? का? मला तुझी बायको बनवायचं आहे का? बोल. त्यासाठीच माझ्या मागे लागून इथे फिरतोयस ना? तू पुरुष आहेस ना? तुला दुसरी मुलगी मिळत नाही का? माझ्यासारख्या मुलीसाठी याच्याकडे भीक का मागितलीस? बोल." मीराचा संतापनावर झाला होता. "आणि हा देखील माझ्यासोबत संसार करून तुला माझ्यात वाटा देणार असल्याचं म्हणतोय? मग उद्या आणखी कुणी मला मागणी घातली तर त्याच्याकडेही मला विकून टाकणार का?" ती आर्यराजकडे बघून म्हणाली. एवढं बोलणं संपताच आर्यराजचा संयम सुटला. इतका वेळ हातात घट्ट पकडून ठेवलेल्या बेल्टने त्याने मीराला जोरदार फटका मारला. त्या मारामुळे मीरा तिथेच वाकून खाली कोसळली. आपल्या नातीसारख्या सुनेवर झालेला हा अत्याचार पाहून सीताजींचं हृदय अक्षरशः तुटलं. लग्न करून या घरात आणलेल्या या मुलीवर एवढे अत्याचार करणारा हा खरंच आमच्या घराचा वारस आहे का, असा प्रश्न त्यांच्या मनाला पडला. मीराचं बोलणं ऐकल्यानंतर त्यांना अनेक गोष्टींचा उलगडा झाला होता. त्यांनी तातडीने नातेवाईकांना सांगितलं, "अहो, तिला उचला, आपण हॉस्पिटलला जाऊया. हा माणूस कुठेही जाऊ दे, त्याला जे करायचं ते करू दे, पण आपल्या घरच्या या देवीसारख्या मुलीला आधी वाचवणं गरजेचं आहे." मीराला उचलून हॉस्पिटलला घेऊन जाताना घरातील मोठ्यांच्या मनावर मात्र प्रचंड ओझं होतं. नातेवाईक निघून गेल्यानंतर जवळपास 10 मिनिटांनी घरात देवजी आले. घरात पाऊल ठेवताच त्यांनी आपल्या दोन्ही मुलांकडे एक नजर टाकली. त्यानंतर त्यांच्या हातातील बेल्ट काढून त्यांनी दोघांनाही चांगलाच चोप दिला. विशेषतः आर्यराजला त्यांनी जोरदार मारलं. आश्चर्य म्हणजे दोन्ही भाऊ वडिलांचा मार शांतपणे सहन करत होते. काही वेळाने देवजी आर्यराजकडे रोखून पाहत म्हणाले, "आर्यराज, तुझ्याकडून मला हे अजिबात अपेक्षित नव्हतं. तुझ्या सख्ख्या भावाने काही मागितलं म्हणून तू त्याला उचलून देण्यासाठी मीरा ही काही वस्तू आहे का? ती तिची संपत्ती किंवा दागिने नाहीत. ती भावना असलेली एक जिवंत माणूस आहे. तिची चूक काहीही असो, तुमची चूक तुमच्या माथी असताना तिच्यावर हात का उचललाच?" त्यांच्या आवाजात एवढा राग होता की ते खरोखरच आर्यराजचे वडील असल्याचं त्यांनी त्या क्षणी सिद्ध केलं. त्यानंतर त्यांनी दोन्ही मुलांकडे पाहत गर्जना केली, "असं काय घडलंय की तुम्ही दोघांनी असा निर्णय घेतलात? मला सगळं खरं खरं सांगा." वडिलांच्या या प्रश्नाने आर्यराज आणि अक्षय दोघेही गप्प झाले. त्यांच्या मनात मात्र काही दिवसांपूर्वी झालेला दोघा भावांमधला करार पुन्हा एकदा स्पष्टपणे डोळ्यांसमोर उभा राहिला. पित्याचा राग पाहूनही दोघांनी एक शब्द उच्चारला नाही. मात्र दोघांच्याही मनात एकच विचार घोळत होता. आज आपण तिच्याशी असे का वागलो याची मनोमन खंत करत आर्यराज आपल्या खोलीत गेला. "मीरा, ती तर माझ्या आईच्या जागी मान द्यायला हवी होती अशी स्त्री आहे. आज तिने माझ्याशी जे काही बोलले त्याचा परिणाम अजूनही माझ्या मनातून जात नाहीये," असा विचार त्याच्या मनात सुरू होता. त्यांच्या दोघांच्या भांडणाचे मूळ कारण तो स्वतःच होता. त्यामुळे आर्यराजचे मन नकळत त्या सगळ्याची सुरुवात जिथून झाली होती त्या भूतकाळात पोहोचले. अनेक वर्षांपूर्वी ज्या घरात अक्षयला दत्तक घेण्यात आले होते
त्या घरातील स्त्रीने त्याच्यावर आईसारखी माया करायला हवी होती, पण ती स्त्री विकृत वासनेने पछाडलेली होती. तिला स्वतःच्या शरीराच्या सुखाची इतकी आसक्ती होती की तिने मुलाला जन्म देण्याचाही विचार केला नव्हता. अनेक पुरुषांसोबत संबंध ठेवून ती आपले आयुष्य जगत होती. मात्र तिला मूल नसल्यामुळे तिच्या मृत्यूनंतर तिची संपूर्ण संपत्ती आश्रमाला मिळणार होती. म्हणूनच केवळ संपत्ती स्वतःच्या कुटुंबात राहावी या स्वार्थी हेतूने तिने अक्षयला दत्तक घेण्याचा निर्णय घेतला. तिकडे त्याचे नाव मुखिल ठेवले. वनराजनेही मुलाच्या कुंडलीत काही दोष असल्याचे कारण देत त्याला त्यांच्याकडे सोपवले होते. हे लोक श्रीमंत आहेत, मुलगा मोठा झाल्यावर आपल्याकडे परत देतील, त्यांना फक्त संपत्तीला कारण हवं आहे, असा त्याचा समज होता. मुखिलला दत्तक घेतलेल्या वडिलांचे मात्र सतत व्यवसायात लक्ष असे. ते व्यवसायात इतके बुडून गेले होते की मुखिलचे संगोपन मुख्यतः घरातील नोकरच करत होते. मुखिल 10 वर्षांचा झाला आणि तेव्हाच त्या नराधम स्त्रीने त्याच्यावर अत्याचार करण्यास सुरुवात केली. तिच्या नवऱ्याला तिचं खरं रूप कळल्यानंतरही ती थांबली नाही. वयाच्या मानाने उंच आणि मोठा दिसणाऱ्या त्या निष्पाप मुलाला तिने आपल्या विकृत वासनेचे शिकार बनवले. आई समजत असलेली व्यक्तीच आपल्यावर बलात्कार करत आहे हे त्या लहान मुलाला समजतही नव्हते. तो फक्त रडत राहायचा, तडफडायचा. त्यानंतर ती त्याला रोज दुधात नशेचे पदार्थ मिसळून द्यायची आणि त्याच्यावर पुन्हा पुन्हा अत्याचार करायची. अशा प्रकारे त्या निष्पाप मुलाच्या शरीरासोबतच त्याच्या मनावरही खोल जखमा झाल्या. एका दिवशी मुखिलने धाडस करून आपल्याला वाढवणाऱ्या एका कामवाली स्त्रीला सगळं सांगितलं आणि रडू लागला. पण त्या स्त्रीनेही त्याला वाचवण्याऐवजी त्याचं शोषण केलं. ज्या मुलाला तिने मुलासारखं जपायला हवं होतं त्यालाच तिने आपल्या वासनेचे साधन बनवलं. मालकिणीसोबत संगनमत करून त्या दोघींनी मुखिलच्या असह्यतेचा गैरफायदा घेतला. शेवटी एक दिवस त्या स्त्रीने मुखिल झोपला आहे असं समजून पुन्हा त्याच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. मात्र यावेळी मुखिलच्या सहनशक्तीचा अंत झाला होता. टेबलवर ठेवलेली फुलदाणी त्याने उचलली आणि तिच्या डोक्यावर जोरदार प्रहार केला. ती जमिनीवर कोसळली, पण संतापाच्या भरात मुखिलने पुन्हा पुन्हा तिच्या डोक्यावर प्रहार केले आणि अखेर तिचा मृत्यू झाला. ही घटना समजताच त्याचे दत्तक वडील धावत आले. मात्र पत्नीच्या मृत्यूचे त्यांना दुःख झाले नाही. त्यांनी मुखिलकडे पाहिले. मुखिल रडत म्हणाला, माझ्याने आता सहन होत नव्हतं, माझं पूर्ण शरीर दुखतंय. ते ऐकून त्या माणसाच्या पायाखालची जमीनच सरकली. त्या राक्षसीने एका निष्पाप मुलालाही सोडलं नाही. आपण इतकी वर्ष अशा वासनांत स्त्रीसोबत राहत होतो. तिने आपल्या पोटच्या मुलालाही जन्म दिला नाही, त्यामुळेच देवाने आपल्याला तिच्यापासून मूल दिलं नाही हेच बरं झालं, अशी देवाकडे मनोमन प्रार्थना करत त्यांनी आधी मुखिलला वाचवण्याचा निर्णय घेतला. त्यांना ही गोष्ट कुणालाही समजू द्यायची नव्हती. त्या मृत स्त्रीवर अंत्यसंस्कार करण्याची संपूर्ण व्यवस्था त्यांनी स्वतः केली. आपल्या प्रभावाचा वापर करून तिच्या मृत्यूच्या गुपित बाहेर जाऊ नये याची काळजी घेतली. ज्या कामवाली स्त्रीने मुखिलवर अत्याचार केला होता तिलाही त्यांनी सोडले नाही. तिला कठोर शिक्षा मिळाली आणि अखेर तिने स्वतःच मृत्यूला कवटाळले. आता माझ्या मुलाला पुन्हा कधीही त्रास होणार नाही असा विचार करून ते पुन्हा आपल्या व्यवसायात व्यस्त झाले. पण मुखिलची मानसिक अवस्था पूर्णपणे ढासळली होती. स्त्रियांना पाहिलं तरी त्याला घृणा आणि भीती वाटू लागली. शाळेतही त्याला अभ्यास करता येत नव्हता. तो सतत अस्वस्थ आणि घाबरलेला असायचा. त्या दिवशीही तो वर्गात एकटाच पडून होता. एक महिला शिक्षिका त्याच्याजवळ आली आणि त्याला काय समस्या आहे हे विचारू लागली. ती त्याच्याजवळ येताच मुखिल घाबरला. त्याने तिच्यावर हात उगारला आणि तिथून पळत सुटला. धावताना समोरून येणाऱ्या एका मुलावर जाऊन तो आदळला. तो मुलगा दुसरा तिसरा कोणी नसून आर्यराज होता. आर्यराज फुटबॉलच्या स्पर्धेसाठी त्या शाळेत आला होता. स्वतःसारखाच दिसणारा मुलगा समोर पाहून त्याला थोडं आश्चर्य वाटलं. पण त्याला आधीपासूनच माहिती होतं की त्याचा एक जुळा भाऊ आहे, त्यामुळे त्याला फार मोठा धक्का बसला नाही. मात्र मुखिलच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसणारी भीती पाहून आर्यराजने त्याला थांबवलं. काय झालं? तू एवढा घाबरलेला का आहेस? त्याने काळजीने विचारलं. आर्यराजला पाहताच मुखिलच्या मनात नकळत आपल्या भावाची भावना जागी झाली. त्याने त्याच्या समोर आपल्या आयुष्यात घडलेला प्रत्येक भयानक प्रसंग सांगितला आणि रडू लागला. आपल्या भावावर एवढे अत्याचार झाले आहेत हे समजताच आर्यराजच्या मनात आपले आजोबा वनराजजींविषयी प्रचंड राग निर्माण झाला. फक्त कुंडलीत दोष आहे, ज्योतिषाने असं सांगितलं म्हणून त्यांनी माझ्या भावाला माझ्यापासून दूर केलं आणि आज त्याची ही अवस्था झाली. या विचाराने आर्यराजच्या मनात त्या दिवसापासून वनराजजींविषयींचा राग आणखी वाढत गेला. त्यानंतर आर्यराजने मुखिलची परिस्थिती सुधारण्याचा निर्णय घेतला. त्याने ही गोष्ट आपल्या घरच्यांना सांगितली नाही, कारण जर घरच्यांनी पुन्हा जुन्या कुंडली ज्योतिषाच्या गोष्टींवर विश्वास ठेवून मुखिलला तिथेच सोडून दिलं तर परिस्थिती आणखी गंभीर होईल हे त्याला समजलं होतं. आर्यराजने मुखिलच्या दत्तक वडिलांशी बोलून संपूर्ण परिस्थिती समजावून सांगितली.
तसेच शाळेत जाऊन त्याच्याकडून झालेल्या प्रकाराबद्दल माफीही मागितली. मात्र शाळेच्या व्यवस्थापनाने मुखिलला TC देऊन शाळेतून काढून टाकलं होतं. जाऊ दे, जे झालं ते झालं असा विचार करून पुढे अक्षयवर मानसोपचार सुरू करण्यात आले. पूर्वीसारखी त्याची अवस्था राहिली नव्हती. हळूहळू तो थोडा सावरू लागला होता. तरीही पुन्हा काही त्रास होऊ नये म्हणून त्याला मुलांच्या शाळेतच दाखल करण्यात आले. काळ जाईल तसा तो स्वतःहून पूर्णपणे ठीक होईल अशी सगळ्यांना आशा होती. दरम्यान अक्षयला म्हणजेच मुखिलला त्याला दत्तक का देण्यात आलं होतं त्यामागचं संपूर्ण सत्यही सांगण्यात आलं. मात्र तरीही त्या चेहरा न पाहिलेल्या जन्मदात्या कुटुंबाविषयी त्याच्या मनात प्रचंड राग होता. पण आर्यराजवर मात्र त्याचं खूप प्रेम होतं. आर्यराजलाही अक्षयबद्दल अगदी तसंच वाटत होतं. ईशानचा जन्म झाल्यानंतर जेव्हा सगळेजण त्याला उचलून लाड करताना दिसायचे तेव्हा आर्यराजच्या डोळ्यांसमोर त्याच्या भावाचा चेहरा यायचा. म्हणूनच त्याने ईशानकडेही मुलांसारखंच पाहिलं होतं. खरं तर अक्षयची अवस्था अशीच होती. कुणाचं प्रेम, माया किंवा आपलेपणा न मिळता वाढलेल्या अक्षयसाठी आर्यराजच त्याचं संपूर्ण जग बनला होता. दोघेही 16 वर्षांचे झाले तेव्हा अक्षयच्या कुंडलीतील दोषाचा काळ संपला आणि त्याला परत घेण्यासाठी त्याचे जन्मदाते आईवडील आले. पण अक्षयने त्यांच्यासोबत जाण्यास स्पष्ट नकार दिला. त्याचे दत्तक वडीलही आता मुलासाठी आपला वेळ देत होते. आता मी माझ्या मुलासाठी वेळ काढणार आहे, त्याच्यासोबतच राहणार असं म्हणत त्यांनी अक्षयला समजावण्याचा प्रयत्न केला. पौर्णिमानेही रडत रडत त्याची विनवणी केली. देवजींनीही त्याला समजावण्याचा प्रयत्न केला पण अक्षय कोणाच्याही बोलण्याला जुमानला नाही. मला नाही जायचं, मी कुठेही जाणार नाही असं ओरडत तो आपल्या खोलीत गेला आणि दारातून बंद करून घेतलं. अक्षयच्या मनात इतका राग भरलेला असताना त्याच्या जन्मदात्या आईवडिलांना शांत करण्याचा आर्यराजनेही प्रयत्न केला नाही. त्याऐवजी तो अक्षयशी बोलायला गेला. तेव्हा अक्षय म्हणाला, मी परदेशात जाणार आहे. त्याची मानसिक अवस्था पाहता भारतात राहिल्यास तो पूर्णपणे सावरू शकणार नाही असं सगळ्यांना वाटलं. त्यामुळे अक्षयला लंडनला पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला. पुढच्या महिन्यात आपल्या भावाला एकटं जाऊ द्यायचं नाही म्हणून आर्यराजही त्याच्यासोबत लंडनला निघून गेला. घरच्यांनी कितीही विरोध केला तरी आर्यराजने त्यांचं ऐकलं नाही. आर्यराजला लंडनला जाऊन 6 महिने झाले आणि त्याच काळात पौर्णिमाचं निधन झालं. तिच्या अंत्यसंस्कारासाठी आर्यराज भारतात परतला. अंत्यसंस्काराच्या वेळी आपल्या जन्मदात्या आईचा मृतदेह समोर असूनही अक्षय फक्त गर्दीत उभा राहून तिला निर्विकारपणे पाहत होता. त्याच्या मनात तिच्यासाठी कोणतीही भावना निर्माण झाली नाही. काही काळानंतर कुटुंबीय त्या दुःखातून हळूहळू बाहेर आले आणि पुन्हा आपल्या आयुष्याकडे लक्ष देऊ लागले. दोघांनीही लंडनमध्येच आपलं उच्च शिक्षण पूर्ण केलं आणि MBA पर्यंतचं शिक्षण पूर्ण करून भारतात परतले. मात्र अक्षयच्या मनातील स्त्रियांविषयीची भीती आणि तिरस्कार अजूनही पूर्णपणे दूर झाला नव्हता. पण त्याच्या मनात एक इच्छा मात्र होती. त्यालाही स्वतःचं कुटुंब हवं होतं. पत्नी, मुलं आणि प्रेमाने भरलेलं घर. लंडनमध्ये एका भारतीय कुटुंबाला आनंदाने एकत्र राहताना पाहून त्याच्या मनात ही इच्छा आणखी तीव्र झाली होती. एकदा आर्यराजने त्याला त्या कुटुंबाकडे पाहताना पाहिलं आणि त्याची मस्करी करत म्हणाला, काय रे एवढं बघतोयस? अक्षय हळू आवाजात म्हणाला, भाऊ मलाही असंच कुटुंब हवंय. मलाही अशीच प्रेमाने भरलेली फॅमिली असावी असं वाटतं. आर्यराजने त्याला छेडत विचारलं, मग लग्न कर ना. अक्षयने लगेच मान हलवली. नको. मग पुढे काय करणार आहेस? तू लग्न कर, तुला मूल होऊ दे. त्या मुलांची आणि त्यांच्या आईची काळजी घेण्याची जबाबदारी माझी. हे ऐकून आर्यराज अक्षयकडे अवाक होऊन पाहू लागला. अक्षय पुढे अगदी सहजपणे म्हणाला, आणि त्यानंतर तू दुसरं लग्न कर. आर्यराजला अक्षयच्या या बोलण्याचा अर्थच समजला नाही. तो त्याच्याकडे धक्क्याने पाहत राहिला. पण त्याला तेव्हा कुठे माहीत होतं की त्या एका वाक्यापासूनच पुढे घडणाऱ्या असंख्य समस्यांचं मूळ रोवलं जाणार होतं. अरे काय बोलतोयस तू? तुला लग्नाच्या आयुष्यात रसच नाही ना? ते ठीक आहे, पण म्हणून कोणीतरी मुलगी? नो नो, नेवर. माझ्यासाठी लग्न, मुलगी, कुटुंब या सगळ्यांचा विचार केला तरी मला चीड येते. मला हा विषय माझ्या आयुष्यातून कायमचा पुसून टाकायचा आहे. असं म्हणत रागावलेल्या आर्यराजला पाहून त्याचा भाऊ म्हणाला, ठीक आहे रे, तुला आवडेल अशी मुलगी शोध. त्याप्रमाणे आपण पुढचं सगळं ठरवू. आता तंत्रज्ञान एवढं पुढे गेलंय, मग कशाला एवढा विचार करतोस? काहीही असो, मी तुला आत्ताच सांगतोय, मी तुझ्यासाठी योग्य अशी मुलगी शोधतो. तू तिच्याशी लग्न कर. त्यानंतर मी तुझ्या जागी परत येतो. ते सगळं जेव्हा होईल तेव्हा पाहू असं म्हणत आर्यराजने विषय तिथेच संपवला. काही काळानंतर अक्षयने विचारलं, भाऊ तुझं कॉलेज तर आता पूर्ण झालं, आता पुढे काय करणार? आर्यराज शांतपणे म्हणाला, इथेच व्यवसाय सुरू करणार आहे. तर अक्षय म्हणाला, मी भारतात परत जातोय. का? असा प्रश्न आर्यराजने विचारला. त्यावर अक्षय म्हणाला, आजी आजोबा, बाबा आणि तू हेच तर माझं कुटुंब आहे.
आता त्यांना माझी गरज आहे. जसं तू बाबांना व्यवसायात साथ देतोस तसं मला देखील माझ्या कुटुंबासाठी परत जायचं आहे. अशा प्रकारे दोघे भाऊ वेगळे झाले. अवघ्या 24व्या वर्षी जबाबदारी स्वीकारलेल्या आर्यराजने स्वतःचं एक मोठं साम्राज्य उभं केलं. तर लंडनमध्ये अक्षयने कॉस्मेटिक्सच्या व्यवसायात स्वतःचं नाव कमावलं. मात्र त्याच काळात या कुटुंबाच्या आयुष्यात कुणालाही अपेक्षित नसलेली एक घटना घडली आणि ती म्हणजे त्यांच्या वंशाला लागलेला शाप. या घराण्यात जन्माला येणारा पहिला मुलगा आपल्या 28व्या वर्षी स्वतःचं आयुष्य, कुटुंब आणि भूतकाळ विसरून एका परक्यासारखं आयुष्य जगेल, असा हा शाप पिढ्यानपिढ्या या कुटुंबाला त्रास देत आला होता. त्या एका वर्षाच्या काळात जर त्याला त्याचं खरं प्रेम मिळालं आणि त्यांचं प्रेम पूर्णत्वाला गेलं तर त्यांना मुलगी होईल आणि त्या क्षणी हा शाप कायमचा संपेल. पण आत्तापर्यंत या घराण्यातील प्रत्येक पुरुष या शापामुळे आपल्या प्रिय व्यक्तीपासून दूर गेला होता. त्यामुळे घरच्यांनी ठरवलेल्या मुलीशीच त्याचं लग्न होत आलं होतं. मात्र आर्यराज आणि त्याचा भाऊ अक्षय दोघेही आपल्या व्यवसायातील शत्रूंवर लक्ष ठेवून होते. त्याच तपासादरम्यान त्यांना अशी धक्कादायक माहिती मिळाली की आर्यराज अचानक बेपत्ता झाला होता आणि आता तो एखाद्या भिकाऱ्यासारखा रस्त्यावर फिरत होता. हे समजताच अक्षय ताबडतोब भारतात परतला, पण तोपर्यंत आर्यराजचं मीराशी लग्न झालं होतं. पण त्याने त्याचं नाव मीराला अक्षय सांगितलं, जेणेकरून पुढे तो त्याची जागा घेऊ शकतो. भारतात आल्यानंतर अक्षयने मीराचा स्वभाव पाहिला. तसेच ती आपल्या नवऱ्याची ज्या प्रेमाने आणि काळजीने सेवा करत होती तेही पाहिलं. त्यामुळे त्याने त्यांना त्यांच्या आयुष्यात आनंदाने जगू दिलं. त्याच्या मनात एकच विचार रुजला होता. आर्यराजला या आयुष्यातून मिळणारी शांतता आणि समाधान त्याचं स्वतःचं आहे. आर्यराजनेही आपल्या भावाला दिलेलं वचन पाळण्याचं आश्वासन दिलं होतं. त्यामुळे तो नक्कीच आपलं वचन पूर्ण करेल असा विश्वास ठेवून अक्षयने त्यांच्या संसारात हस्तक्षेप केला नाही आणि पुन्हा निघून गेला. एका वर्षाच्या संसारात आर्यराज मीरावर मनापासून प्रेम करू लागला होता. मात्र वर्ष संपताच तो नेहमीप्रमाणे कामावर जातो असं सांगून घराबाहेर पडला. त्याचवेळी शापाचा काळ संपला आणि त्याच्या जुन्या आठवणी परत आल्या. पण त्या आठवणी परत येताच तो मीराला पूर्णपणे विसरला. जेव्हा तो एकटाच आपल्या घरी परतला तेव्हा आपल्या नातवाला पुन्हा पूर्वीसारखा पाहून सीताजी आणि वनराज यांच्या मनात या पिढीलाही शापातून मुक्ती मिळाली नाही याचं दुःख होतं. तरीही तो सुखरूप आणि चांगल्या अवस्थेत परतला एवढंच समाधान मानून त्यांनी त्यांचं प्रेमाने स्वागत केलं. मात्र अक्षयने आर्यराजला प्रश्नांनी भंडावून सोडलं. भाऊ, तू 1 वर्ष कुठे गायब होतास? आम्हाला काहीच कळलं नाही. तू कुठे होतास? पण आर्यराजलाच काहीच आठवत नसल्यामुळे तो या प्रश्नांची उत्तरं कोणाला देणार होता? शेवटी त्याने आपल्या बालपणीच्या मित्र नायकची मदत मागितली. नायकने मित्रासाठी शोध सुरू केला. पण तपास करताना त्याला जे सत्य समजलं ते आर्यराजने एका मुलीला फसवल्याचं होतं. ती मुलगी मीरा आहे हे समजल्यानंतरही नायकने हे सत्य आर्यराजला सांगितलं नाही. मात्र तू एखाद्या मुलीला असं कसं फसवू शकतोस असं म्हणत त्याने आर्यराजची भांडण केलं. आपल्यावर खोटा आरोप केला जातोय असं समजून आर्यराजने त्याला मारहाण केली. त्या दिवसापासून दोन्ही मित्रांच्या नात्यात जी दरी निर्माण झाली ती आजपर्यंत भरून निघाली नव्हती. मात्र मीरा ज्या गावात राहत होती ते गाव नायकने शोधून काढलं. त्यानंतर त्याने तिच्या चुलत भावाशी समीरशी बोलून मीराला पुन्हा इथे आणलं आणि त्यानंतर आर्यराजमध्ये झालेला बदल नेमका कशामुळे झाला हे समजण्याआधीच त्याला काहीच आठवत नव्हतं. पण मीराला पाहिलं की का कोण जाणे त्याचं मन अस्वस्थ व्हायचं. कारण काहीही समजत नसतानाही त्याने मीरालाच दोषी ठरवलं होतं आणि तिला खूप दुखावलं होतं. पण एका टप्प्यानंतर तिला आणखी त्रास द्यावासा त्याला वाटत नव्हता. उलट तिच्याबद्दल त्याच्या मनात एक विचित्र ओढ निर्माण झाली होती. ही मुलगी कोण आहे? हिने माझ्यावर इतके अत्याचार केले असतील तर मी हिच्यावर कधीच प्रेम केलं नसतं. माझ्याकडून पैसे उकळण्यासाठीच ही असं सगळं नाटक करत असावी असा सैतानी विचार त्याचं मन करत होता. दुसरीकडे आपल्याशी संपर्क न करणाऱ्या आपल्या भावाचा विचार करून त्याला आणखी राग येत होता. अशाच परिस्थितीत बेटावर गेलेला अक्षय परत आला आणि मोठ्या भावासमोर उभा राहून म्हणाला, तू मला दिलेल्या शब्दाप्रमाणे तुझं कुटुंब मला दे. त्याचं बोलणं ऐकून आर्यराज चकित झाला. अरे, माझं अजून लग्नच झालेलं नाही. तू काय बोलतोयस? तुला काही विस्मरण वगैरे झालंय का? तो म्हणाला. अक्षयने आश्चर्याने विचारलं, मग त्यांच्यासोबत तुझं एवढं प्रेम होतं ते सगळं माझी कल्पना होती का? त्याचा प्रश्न ऐकून आर्यराजने भुवया उंचावत त्याच्याकडे पाहिलं. तेव्हा अक्षयने त्याला काही फोटो दाखवले. आर्यराज एकटा राहत असल्यामुळे त्याच्या सुरक्षेसाठी काही माणसं नेमूनच तो बेटावर गेला होता. पण तिथे स्वतःच अडकून पडल्यामुळे त्याचा वैयक्तिक फोन मात्र घरीच राहिला होता. त्या फोनवर आलेले हे सगळे फोटो आजच त्याच्या नजरेस पडले होते. प्रत्येक फोटो त्यांच्या प्रेमाचीच साक्ष देत होता. त्यातही स्वच्छतेबाबत एवढा काटेकोर असलेला आर्यराज मीरासोबत चक्क अनवाणी मातीवर चालताना दिसत होता.
कुठे तो तिच्यासोबत चिखलात काम करत होता, तर कुठे तिच्यासोबत साध्या आयुष्यात रमलेला दिसत होता. त्या प्रत्येक फोटोमध्ये त्याच्या डोळ्यात दिसणारं प्रेम पाहून त्यालाच आश्चर्य वाटत होतं. हा खरंच मीच आहे का? असा प्रश्न त्याने आश्चर्याने आपल्या भावाला विचारला. अक्षय म्हणाला, ठीक आहे भाऊ, मग तू बाजूला हो, मी तिला घेऊन जातो, तू तुझं आयुष्य पुढे जग. पण आर्यराज त्याला हे कसं सांगणार होता? मीरा खरंच आपल्या भावाची पत्नी आहे का याची शंका असतानाच तिने त्याला मृत समजून आपलंसं केलं होतं. आणि आज जेव्हा त्याला जाणवत होतं की ती आपलीच आहे, तेव्हा तो तिला आपल्या भावाला कसा देणार होता? त्याने काहीतरी कारण सांगून अक्षयला परत पाठवलं. तो पुन्हा इथे येऊ नये म्हणून त्याला समजावत राहिला, पण शेवटी अक्षयनेही हार मानली नाही आणि तो मीराच्या डोहाळ जेवणाच्या समारंभालाच येऊन उभा राहिला. तरीही मीराच्या मनाला तिचा खरा जोडीदार कोण आहे याची जाणीव स्पष्टपणे होत होती. आपल्या प्रेमाला आपण मिळवलं आहे या विचाराने आर्यराजच्या मनात एक वेगळाच अभिमान निर्माण झाला होता. त्याने आपल्या भावाला दिलेल्या वचनाचा आता त्याच्यावर कोणताही परिणाम होत नव्हता. ज्याला त्याने स्वतःच्या मुलाप्रमाणे वाढवलं होतं, त्या भावाला कितीही समजावून सांगितलं तरी तो ऐकायला तयार नव्हता. मला तुझं कुटुंबच हवं आहे, त्यातल्या त्या 2 छोट्या मुलीही हव्या आहेत, असं म्हणत अक्षय हट्ट धरून उभा होता. आपल्या भावावर आपण अनेकदा हात उचलला होता ही आठवण झाली की आर्यराजला अपराधी वाटत होतं. पण त्याने हे सगळं मीरासाठीच केलं होतं असंही त्याला वाटत होतं. मात्र आज मीराने त्याच्याशी ज्या तीव्र शब्दात बोलली, त्यातून निर्माण झालेल्या रागावर त्याचा ताबा राहिला नाही आणि त्याने तिच्यावर हात उचलला. आता मात्र तिचाच विचार करत तो आतून तुटत होता. जर तिला खरं सत्य कळालं तर ती माझा तिरस्कार करेल हे त्याला चांगलंच माहीत होतं. म्हणूनच त्याने हे सत्य तिच्यापासून लपवून ठेवलं होतं. आज सुद्धा स्वतःची चूक लपवण्यासाठी त्याने तिच्यावर हात उचलला होता. पण त्या कृतीने त्यालाच आतून वेदना होत होत्या. आपण बोललेले शब्द आणि केलेली कृती मीराच्या मनाला किती दुखावून गेली असेल याचा विचार करत तो अधिकच अस्वस्थ झाला. शेवटी संतापाच्या भरात त्याने खोलीतील वस्तू उचलून फेकायला सुरुवात केली. एका वस्तूचा तुकडा त्याच्या हाताला लागून हाताला जखम झाली आणि रक्ताचे थेंब खाली पडू लागले. त्याचवेळी आर्यराजची बोलण्यासाठी आलेला अक्षय आत आला. भावाची अवस्था पाहून तो घाबरला आणि त्याला सावरायला धावला. आर्यराजने त्याच्याकडे पाहत वेदनेने म्हटलं, हे सगळं माझ्यामुळे झालंय रे, मी जातो, तू तुला हवं ते आयुष्य जग. मोठ्या भावाचं हे बोलणं ऐकून अक्षय स्तब्ध झाला. भाऊ, अनेक विचार करत शेवटी त्याच्या मनात एकच चुकीचा निष्कर्ष आला. मीरा आज त्याच्यामुळे जखमी होऊन रुग्णालयात पडली आहे आणि या सगळ्या समस्यांना तोच कारणीभूत आहे. पण तरीही आर्यराजचं मन सत्य स्वीकारायला तयार नव्हतं. या विचारांच्या भरात त्याने खोलीतल्या सगळ्या वस्तू उचलून फेकून फोडल्या. काचेचे तुकडे जमिनीवर विखुरले होते आणि त्याच्या हातालाही काच लागून खोल जखम झाली होती. हातातून रक्ताची धार वाहत होती. त्याचवेळी मोठ्या भावाची माफी मागण्यासाठी आलेला अक्षय तिथे पोहोचला. आर्यराजची अवस्था पाहून तो घाबरला. आर्यराज मात्र एखाद्या वेड्यासारखा, माझ्यामुळेच झालं, माझ्यामुळेच, मी मरून जाईन, असं पुटपुटत होता. हातातून रक्त वाहत असतानाही त्याला स्वतःची काहीच पर्वा नव्हती. अक्षयने क्षणाचाही विलंब न करता त्याला उचलून घेतला आणि रुग्णालयाकडे धाव घेतली. दुसरीकडे बागेत नातवंडांसोबत असलेल्या देवजींसाठी कॉफी घेऊन ईशान बाहेर आला होता. समोर दोन्ही भावांना अशा अवस्थेत पाहून तोही घाबरला आणि त्यांच्या मागे धावणार इतक्यात त्याला वडिलांचा आवाज आला. ईशान, त्या आवाजाने तो थांबला. बाबा, भाऊला काय झालं? त्याने काळजीने विचारलं. देवजी शांतपणे म्हणाले, त्याला काही होणार नाही. आणि बघ, त्यांची आई आपल्यावर विश्वास ठेवून तिथे पडली आहे. तू आज जा आणि मुलांसाठी दूध गरम करून घेऊन ये. ईशानच्या हातातून कॉफी सांडली होती. देवजी पुढे म्हणाले, कॉफी गेली तर जाऊ दे, पण माझ्या नातींसाठी योग्य प्रमाणात दूध घेऊन ये. हो बाबा, असं म्हणत ईशान आत निघून गेला. आपल्या आईवडिलांची अशी अवस्था आहे याची कल्पनाही नसलेल्या त्या 2 चिमुकल्या नातींकडे देवजी पाहत राहिले. चूक केली आर्यराज, आणि त्या चुकीची शिक्षा तुला भोगावीच लागेल असा विचार त्यांच्या मनात आला आणि त्यांच्या डोळ्यात पाणी तरळलं. शेवटी तो त्यांच्या स्वतःच्या रक्ताचा पोरगा होता. त्याच्यासाठी मन तडफडणारच होतं. पण अक्षय आर्यराजला काही होऊ देणार नाही असा त्यांना पूर्ण विश्वास होता. त्या विश्वासाने त्यांनी पुन्हा आपल्या नातींचं लक्ष खेळांकडे वळवलं. घरचे डॉक्टर असल्यामुळे मीरावर कोणताही प्रश्न न विचारता तातडीने उपचार सुरू करण्यात आले होते. बाहेर सीताजी आपल्या पतीच्या खांद्यावर डोकं टेकून बसल्या होत्या. त्या दुःखाने म्हणाल्या, आपल्या संगोपनातच काहीतरी कमी राहिली वाटते. काही झालं तरी जर त्याच्या आईने त्याला स्वतःच्या हाताने वाढवले असते तर आज त्याने तिच्यावर हात उचलण्याचा विचार तरी केला असता का? आपली चूक झाली का हो? त्यावर वनराजजींनी त्यांना समजावत म्हटलं, का सीताजी, आपण त्याला संस्कार शिकवले नाहीत असं कसं म्हणतेस?
आणि मुलं फक्त आपल्याकडूनच शिकतात असं नाही, त्यांच्या आयुष्यात अनेक गोष्टींचा प्रभाव पडतो. सीताजींच्या डोळ्यात अश्रू पुन्हा आले. माझ्याने हे सहन होत नाही. डॉक्टरांनी काय सांगितलं ते ऐकलत का? तिच्या पाठीवर आणि खांद्यावर इतक्या जखमा आहेत की तिला नीट झोपताही येणार नाही. ती बाळंतीण आहे. तिला स्वतःची आणि बाळाची काळजी घ्यावी लागणार आहे. तिला वेळेवर अन्न मिळालं नाही तर किती त्रास होईल. ती खूप वेदना सहन करत असेल. बिचारी, आधीच कुणाचाही आधार नसताना ती इतकं सगळं सहन करत होती आणि आता याच्या हातूनही तिला त्रास सहन करावा लागतोय, असं म्हणत त्या व्यथित झाल्या. तेवढ्यात मीरावर उपचार करून डॉक्टर निर्मला बाहेर आल्या. साधारण 50च्या आसपास असलेल्या निर्मला या पौर्णिमाच्या जवळच्या मैत्रीण होत्या. त्यांनी डोळ्यांवरचा चष्मा काढत संतापाने म्हटलं, हे काय केलंय त्याने? तो माणूस आहे की जनावर? हे सगळं पाहण्याची वेळच येऊ नये म्हणून कदाचित पौर्णिमा इतक्या लवकर या जगातून निघून गेली असावी. असं बोलू नकोस ग. वनराजजींनी लगेच त्यांना थांबवलं. निर्मला आणखी संतापून म्हणाल्या, तुम्ही असताना देखील त्याला थांबवलं नाहीत बाबा. किती काही म्हटलं तरी त्याच्यातला राक्षस आज बाहेर आला आहे. सीताजींनी घाबरत विचारलं. निर्मला, मीराची आता प्रकृती कशी आहे? निर्मला म्हणाल्या, तिच्या संपूर्ण शरीरावर जखमा आहेत आणि त्यात तिला तापही आला आहे. सध्या तिला पूर्ण बेडरेस्टची गरज आहे. निदान 4 दिवस तरी तिला पूर्ण विश्रांती घ्यावी लागेल. त्यात तिच्या शरीरात दूधही तयार होणार आहे. त्यामुळे तिच्यासाठी हा त्रास अजून कठीण आहे. ती हे सगळं सहन कसं करणार? तो आर्यराज जर माझ्या हातात सापडला ना, तर त्याला मी चांगलंच सुनावणार आहे, असं म्हणत त्या रागाने बोलत होत्या. तेवढ्यात रुग्णालयाच्या कॉरिडॉरमध्ये एक स्ट्रेचर वेगाने आणलं गेलं. त्यावर आर्यराजला झोपवलं होतं आणि त्याच्या मागे अक्षय काळजीने धावत येत होता. काही वेळापूर्वीपर्यंत आर्यराजला शिव्या देणाऱ्या निर्मला त्याला त्या अवस्थेत पाहताच सगळ्यात आधी त्याच्याकडे धावल्या. काय झालं? याची अशी अवस्था कशी झाली? त्यांनी घाईने विचारलं. अक्षयने त्यांना ओळखलं नव्हतं. त्यामुळे तो त्यांना कुणीतरी डॉक्टर समजून म्हणाला. कदाचित त्याने नकळत काचेत हात घातला असावा. त्याला काच लागली. निर्मलाजींनी आर्यराजकडे रागाने पाहिलं. नकळत? हातपाय सगळीकडे काचेने खोल जखमा झाले आहेत आणि तू म्हणतोस नकळत? असं म्हणत त्यांनी त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करून उपचार सुरू केले. आर्यराजच्या हातापायांवर काचेने झालेल्या असंख्य जखमा होत्या. निर्मला त्याच्या जखमांवर पट्ट्या बांधत होत्या. अक्षय मात्र भीतीने त्यांच्या प्रत्येक हालचालीकडे पाहत उभा होता. पट्ट्या बांधून झाल्यावर निर्मला त्याच्याकडे वळून म्हणाल्या, मी तुमच्या आईची मैत्रीण आहे. मला मावशी म्हण आणि हा शुद्धीवर आला की मला लगेच बोलाव. अक्षयने घाबरत विचारलं, भाऊला काही झालं नाही ना? निर्मला म्हणाला, त्याला काही मोठं झालेलं नाही. छोट्या छोट्या जखमा आहेत, फक्त रक्त बरंच वाहिलं आहे. अक्षय मीराबद्दल काहीतरी सांगणार होता, पण त्याची स्वतःचीच अवस्था पाहून निर्मला म्हणाल्या, तू शुद्धीवर आला की मला सांग. आणि त्या तिथून निघून गेल्या. अक्षय मात्र आपल्या भावाच्या पलंगाजवळ जाऊन शांतपणे बसून राहिला. अहो, सांगा ना सीताजी, त्या मुलाला जाऊन भेटून यायचं का? तू हवं तर जाऊन ये, मला मात्र बोलावू नकोस. काही झालं तरी तो आपला नातू आहे हे मला माहीत आहे. पण सीताजी, मला बोलायला भाग पाडू नकोस. त्याने त्या मुलीवर हात उचललेला प्रसंग अजूनही माझ्या डोळ्यांसमोरून जात नाही. मला तिथे येण्यासाठी जबरदस्ती करू नकोस, असं वनराज यांनी ठामपणे सांगितलं. त्यामुळे सीताजी एकटाच आपल्या नातवाला पाहण्यासाठी रुग्णालयात गेल्या. पण त्यांचं मन आर्यराजवर जास्त वेळ राग धरून ठेवू शकत नव्हतं. त्याला रक्ताने माखलेल्या अवस्थेत पाहताच त्यांच्या मनाला असह्य वेदना होऊ लागल्या. वनराज यांना मात्र नातवाने केलेली चूक अजिबात स्वीकारता येत नव्हती. निर्मलाने सांगितलेलं सगळं ऐकल्यानंतर त्यांचा राग आणखी वाढला होता. तरीही ते शांत बसले होते, कारण एवढ्याशा गोष्टीवर त्यांचा इतका संताप झाला होता. तर आर्यराज आणि मीरामधील त्या कराराचं सत्य त्यांना समजलं तर घरात किती मोठं वादळ उठेल याची कल्पनाच करवत नव्हती. काही वेळाने आर्यराजने हळूहळू डोळे उघडले. समोर आपल्या भावाला आणि आजीला पाहताच त्याने लगेच नजर इकडे तिकडे फिरवली, जणू तो कुणाला तरी शोधत होता. तो शुद्धीवर येताच आजीने त्याला आजूबाजूला कुणाला तरी शोधताना पाहिलं आणि असहाय्यपणे म्हणाल्या, ती इथे कशी येणार रे? ती उठून चालूही शकत नाहीये. तिला ताप आहे, शरीरात दूध साचलंय आणि पूर्ण पाठीवर जखमा आहेत. बिचारी त्या अवस्थेत पडून आहे. आजीच्या तोंडून मीराची अवस्था ऐकताच आर्यराजच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. तो घाईघाईने उठून बसला आणि रुग्णालयाबाहेर जाण्यासाठी उठू लागला. कुठे चाललास आर्यराज? सीताजींनी घाबरून विचारलं. आजी, मी तिच्याकडे जातोय. ती अशा अवस्थेत असताना मला इथे राहवत नाहीये, असं म्हणताना त्या सगळा दाटून आला. त्याची अवस्था पाहून सीताजी काही क्षण त्याच्याकडे विचारपूर्वक पाहत राहिल्या. मग हळू आवाजात म्हणाल्या, नको आर्यराज,
तुझ्यावर आजोबा खूप रागावले आहेत. तू ज्या ठिकाणी आहेस तिथे मीरा असता कामा नये असं म्हणत ते तिला घरी घेऊन गेले आहेत. एवढं ऐकताच आर्यराजने क्षणाचाही विलंब केला नाही. अक्षय, तो मोठ्याने हाक मारत म्हणाला. भाऊ. अक्षय लगेच त्याच्याकडे वळला. गाडीची किल्ली दे. या अवस्थेतही मी स्वतः गाडी चालवणार आहे. तू आजीला घेऊन ये. मी आधी निघतो. मला तिच्याकडे लवकर पोहोचायचं आहे. एवढं बोलून पुढच्या क्षणी आर्यराज तिथे थांबलाच नाही. मीराला कधी पाहतो या चातुरतेने तो रुग्णालयातून बाहेर पडला. ज्या मुलीवर त्याने मनापासून प्रेम केलं होतं आणि जिच्यासोबत त्याने आयुष्याचं एक संपूर्ण वर्ष जगलं होतं, त्या सगळ्या आठवणी त्याला अजिबात आठवत नव्हत्या. पण एक गोष्ट मात्र त्याला आता जाणवत होती. तो तिच्यावर प्रेम करतो. त्याला ते स्वतःला कळत असो वा नसो, मीरा त्याच्या आयुष्यात नसेल तर त्याचं जगणंच अपूर्ण होतं. तिच्याशिवाय त्याच्या जगात एक क्षणही शांतता नव्हती. त्याने गाडी चालवली की जणू ती रस्त्यावरून उडत होती हे त्यालाही कळत नव्हतं. काही वेळातच घरी पोचला आणि वादळाच्या वेगाने आत धावला. पण घरात प्रवेश करण्याआधीच वनराज यांनी त्याचा रस्ता अडवला. त्यांच्या चेहऱ्यावर प्रचंड संताप होता आणि डोळ्यात राग स्पष्ट दिसत होता. आर्यराजने लगेच ओळखलं. आजोबांना सगळं सत्य कळलं आहे. आजोबा, मी. तो काहीतरी सांगणार इतक्यात वनराज यांनी त्याच्या गालावर जोरदार थप्पड मारली. करार करून त्या मुलीचे वाटे पाडणार? ती मुलगी आहे की एखादी वस्तू जिचे हिस्से करायचे? वनराज यांच्या संतप्त आवाजाने संपूर्ण घर दणाणून गेलं. आर्यराज त्या थपडीने डगमगला. डोळ्यात अश्रू दाटून आले आणि तो काहीही न बोलता आजोबांकडे पाहत राहिला. पण त्याला कल्पनाही नव्हती की हे सगळं ऐकत असलेली मीरा तिथेच उभी होती. तिच्या डोळ्यांतून अश्रू ओघळत होते आणि वनराज यांनी उच्चारलेला प्रत्येक शब्द तिच्या हृदयावर घाव करत होता. वनराज यांनी आर्यराजला घट्ट धरून ठेवले होते. त्यांच्या प्रश्नाचं उत्तर काय द्यावं हेच त्याला समजत नव्हतं. तो गोंधळून आणि घाबरून यांच्या समोर उभा होता. तोंड उघडून बोल. तो कुठे आहे? आम्ही येऊन तुला बोलावलं तेव्हाच तू आमच्यासोबत का आला नाहीस? आणि त्या घरातल्या बाईने त्याच्यासोबत काय केलं हे तू आम्हाला एक शब्दही का सांगितला नाहीस? जुन्या गोष्टी काढून सगळं माझ्याच चुकीचं आहे असं म्हणतोयस? ठीक आहे, चुका माझ्या आहेत. पण म्हणून तू कसं काय त्याच्या बायकोवर आणि मुलांवर आपला अधिकार गाजवू शकतोस? एकदा तिचा विचार तरी केलास का? वनराज संतापाने बोलत होते. त्यांचा प्रत्येक वाक्य मीरा ऐकत होती. तिच्या आधीच दुखावलेल्या मनाला आता आणखी एक धक्का बसला. तिचं हृदय अक्षरशः थांबल्यासारखं झालं. छातीत धडधड वाढल्याने तिने हाताने आपलं हृदय घट्ट पकडलं आणि उघड्या दाराला टेकून उभी राहिली. मात्र त्या क्षणी कोणाच्याही नजरेस ती पडली नाही. तेवढ्याच सीताजी आणि अक्षय तिथे आले. अक्षयला पाहताच वनराज संतापाने त्याच्याकडे वळले. या साहेब, या. आपल्या भावाच्या बायकोलाच स्वतःची बायको बनवायचा विचार करत होतात का? अक्षय काही बोलण्याआधीच वनराज त्याच्यावरही संतापले. चूक झाली माझी. कितीही काही सांगितलं असतं तरी तुला तिथे एकटं सोडायला नको होतं. पण तुम्हाला असं करायला मन कसं काय झालं? असं म्हणत त्यांनी त्याला रागाने मारलं. अहो, काय करताय तुम्ही? मुलांना का मारताय? सीताजी घाबरून मध्ये पडल्या. मोठ्या मुलाला आधीच मार लागला आहे. वनराज त्यांच्याकडे वळले. तुला काहीच माहीत नाही सीताजी. आपण ज्यांना समजूतदार समजत होतो ना ते तसे नाहीत. जर त्यांच्या आईने त्यांना स्वतः वाढवलं असतं तर आज ते असे बेफिकीर आणि बेजबाबदार उभे राहिले नसते. आणि याला लग्न, संसार, कुटुंब या सगळ्याची काय गरज आहे? असं म्हणत त्यांनी आर्यराजलाही सुनावलं. पण त्यांनी असं नेमकं काय केलं? देवजी, तुम्हीही का गप्प बसला आहात? शेवटी झालं तरी काय? सीताजींनी अस्वस्थ होऊन विचारलं. देवजी मात्र काही बोलू शकत नव्हते. आपल्या मुलांनी केलेल्या चुकीमुळे त्यांचा आवाजच हरवला होता. अखेर त्यांनी दोन्ही भावांमध्ये जे काही घडलं होतं ते सगळं एक एक करून सांगितलं. आणि त्याच क्षणी धाडकन मोठा आवाज झाला आणि सगळ्यांचं लक्ष दाराकडे गेलं. दाराच्या बाजूला मीरा बेशुद्ध होऊन जमिनीवर कोसळली होती. तिने सगळं ऐकलं होतं. हे लक्षात येताच आर्यराजच्या मनात काहीतरी तुटलं. तो क्षणार्धात तिच्याकडे धावला आणि तिला आपल्या मिठीत उचलून घेतलं. तिचं शरीर त्याच्या हातात एखाद्या वेलीप्रमाणे निश्चल झालं होतं. ती कधीपासून बेशुद्ध आहे? ती एकटी होती का? असे प्रश्न विचारत असतानाच बाथरूममधून एक नर्स बाहेर आली. अरे देवा, मॅडमना काय झालं? असं म्हणत ती मीराची तपासणी करण्यासाठी पुढे आली. नंतर आर्यराजकडे वळून ती घाबरत म्हणाली, इतका वेळ तुम्ही मॅडमना एकटं सोडून कुठे गेला होता सर? त्यांना पोटात अस्वस्थ वाटत होतं म्हणून त्या बाथरूममध्ये गेल्या होत्या. तेवढ्याच सीताजीने आर्यराजचा हात बाजूला केला. तिला तिचं काम करू दे. तिला घाबरवू नकोस, असं म्हणत त्यांनी आर्यराजकडे रागाने पाहिलं. नर्सने मीराची व्यवस्थित तपासणी केली आणि म्हणाली, घाबरण्यासारखं काही नाही. थोड्या वेळात त्या शुद्धीवर येतील. हे ऐकताच आर्यराजला जणू परत प्राण मिळाले. पण त्याच्या मनात एकच प्रश्न घुमत होता. तिने सगळं ऐकलं असेल का? नाही.
शक्यच नाही. त्याचं मन त्याला समजावत होतं, पण दुसरं मन मात्र त्याला घाबरवत होतं. तिने सगळं ऐकलं असेल तर? ती तुला सोडून गेली तर? तो अस्वस्थपणे आपल्या कुटुंबियांकडे पाहू लागला, पण सगळ्यांच्या नजरेत एकच प्रश्न होता. हे सगळं तूच करून घेतलंस. आता आमच्याकडे उत्तर मागू नकोस. तेवढ्यात ईशान घाईघाईने धावत आला. आजी, बाबा, पूर्वी दूध पित नाहीये. सारखी रडतीये. मला खूप भीती वाटतेय. तो घाबरून म्हणाला. सीताजी लगेच त्याच्यासोबत निघाल्या. आपल्या मुलीने जन्मापासून आईचं दूधच चाखलं आहे. ती अचानक पावडरचं दूध कसं पिणार? सगळं आपल्याच नशिबात आहे, असं म्हणत त्या ईशानसोबत गेल्या. त्यांच्या मागोमाग वनराजही आपल्या नातींकडे पाहण्यासाठी निघून गेले. मात्र आर्यराज तिथेच बसून राहिला. अक्षय त्याच्याकडे पाहत हळू आवाजात म्हणाला. भाऊ, माझ्यासाठी तुम्ही जेवढा अपमान सहन केला तेवढंच माझ्यासाठी पुरेसं आहे. आता मी कोणत्याही गोष्टीवर माझा अधिकार सांगणार नाही. मीरा आणि मुलींना तुम्हीच सांभाळा. आर्यराजने त्याच्याकडे पाहिलं. ठीक आहे, मग आता तू काय करणार आहेस? अक्षयने उत्तर दिलं. इथे माझी एक नवीन शाखा सुरू करायची आहे. त्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यासोबत बाबांचा व्यवसायही मला सांभाळायचा आहे. थोडा वेळ शांत राहून तो पुढे म्हणाला. पण लग्न, संसार हे सगळं मला नकोय भाऊ. लग्न, मुलं या सगळ्याचा विचार केला की सगळ्यात आधी त्या राक्षसीचीच आठवण येते. मला हे सगळं जमणार नाही. आर्यराज त्याच्याकडे पाहत राहिला. अक्षय पुन्हा म्हणाला. पण मी असाच एकटा किती दिवस राहणार? मला कुटुंब हवंय. मुलांबद्दल मला खूप प्रेम आहे, म्हणून एखाद्या मुलीला दत्तक घेण्याचा विचार करतोय. आईशिवाय एका स्त्रीच्या मायविना ते मूल कसं वाढेल याचा विचार केला की मन अस्वस्थ होतं. भाऊ, तू हा विषय सोड, असं म्हणत अक्षय सहजपणे मागे वळला आणि पुढच्या क्षणी त्याच्या चेहऱ्यावरचे भाव गोठले. समोर मीरा उभी होती. ती पूर्णपणे शुद्धीवर आली होती आणि ती त्याच्याकडेच पाहत होती. मीराने त्याचं सगळं बोलणं ऐकतच डोळे उघडले होते, पण तिच्या मनात अक्षयचा विचार येताच तिचं मन कासावीस झालं. विशेषतः एका आईचं हृदय असल्यामुळे त्याच्याबद्दल तिला खूप वाईट वाटत होतं. आता या सगळ्या गोंधळानंतर मीरा काय निर्णय घेते हे पाहूया आपल्या या कथेच्या पुढच्या भागामध्ये. पण तोपर्यंत तुम्हाला आजचा हा भाग कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. सोबतच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हो, नोटिफिकेशन बेल नक्की दाबा, जेणेकरून येणाऱ्या पुढील व्हिडिओची अपडेट तुम्हाला सगळ्यात आधी मिळेल. आणि हो, हाईप करायला विसरू नका. धन्यवाद.